नागपूरमधून मोठी बातमी समोर येते। नागपूरमधील बाजारगाव सोलार कंपनीत स्फोट झालाय। स्फोटात 15 ते 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। नागपूरमधील बाजारगाव सोलार कंपनीत स्फोट झालाय। मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे या संदर्भात माहिती दिली आहे। स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सकाळी 9च्या सुमारास ही भीषण घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। नागपूरमधील घटना सोलार कंपनीत स्फोट झालाय। बाजारगाव सोलार कंपनीत स्फोट झालाय। या स्फोटात 15 ते 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते। आपले प्रतिनिधी प्रमोद पानपुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रमोद, भीषण अशी दुर्घटना घडलेली आहे। आता या ठिकाणी मृतांचा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। निश्चितच आज सकाळी नागपुरातील बाजारगाव येथे जे सोलर कंपनी आहे त्या सोलर कंपनी मधीलच काश बुस्टर प्लांट मध्ये अचानक स्फोट झाला व त्या ठिकाणी जवळपास तब्बल 9 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे आकडा समोर येत आहेत आणि आणखीनही आकडा वाढण्याची शक्यता पोलीस विभाग तसेच जे काही तिथे तपास करत आहेत त्यांनी वर्तवली आहे। एकंदरीत या घटनेची माहिती गृह विभागाला मिळतात राज्याचे गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री यांनी तात्काळ 5 लाखाची मदत मृतकांना जाहीर केलेली आहे। तर कंपनीत जसाही स्फोट झाला त्याच वेळी त्या ठिकाणी असलेले नागरिक यांनी संतप्त होऊन त्या ठिकाणचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या ठिकाणी कोळशाच्या खाणीत वापरण्यात येणारा स्फोट झाला। तसेच पॅकिंग करताना सुद्धा ही दुर्घटना घडल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। प्रमोद, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा नेमका स्फोट कशामुळे झालाय त्याच्या संदर्भात काय अधिकची माहिती? त्या ठिकाणी जे बुस्टर प्लांट आहे त्या बुस्टर प्लांट मध्ये अचानक स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे आणि त्या जो आकडा आहे 9चा तो आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने दर्शवली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। नागपूरमधील बाजारगाव सोलार कंपनी स्फोट झालाय। प्रमोद आपले प्रतिनिधी या ठिकाणाहून माहिती देत होते। या स्फोटात सध्या 15 ते 16 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते।